चला नमस्कार मित्रांनो, बघा मित्रांनो आपलं चॅप्टर चालू आहे बेरीज। त्याच्यामध्ये आपण भाग पहिला आपण बघितलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारापर्यंत बघितलं होतं। आता आज उभी हेडिंग तर तुमच्याकडे प्रकार नंबर 4। आता बघा प्रकार नंबर 4 काय म्हणतंय। आता प्रकाराचे 4 तुमच्याकडे हेडिंग द्या। प्रकार 4 मध्ये दिले 828 अधिक इथे कोणती तरी एक संख्या आहे आणि उत्तर आले आहे। म्हणजे ह्या 828 मध्ये मी सर काय मिळवावं, म्हणजे उत्तर सर 1225 येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आता सर मी तुम्हाला सांगितलं होतं एक फॉर्म्युला आपण सांगितलं होतं बघा, हा याच्यासाठी फॉर्म्युला पाहिजे बघा। जर अधिक असेल तर बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जाताना वजा होतंय, म्हणजे हा अधिक इकडे जाताना वजा होईल। जर इकडे वजा असेल तर बरोबर चिन्ह क्रॉस करताना इकडे अधिक होऊन जातं। जर इकडे सर गुणाकार असेल तर इकडे सर भागाकार होऊन जातं, बरोबर चिन्ह क्रॉस करताना। इकडे जर सर भागाकार असेल तर तिकडे सर गुणाकार होऊन जातं। इकडे जर सर वर्ग असेल तर तिकडे काय होतंय, तर तिकडे सर वर्गमूळ होऊन जाते बरोबर। आणि इकडे जर वर्गमूळ असेल तर तिकडे वर्ग होऊन जातं। हे एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। क्लिअर का? हां, आता पुढे फक्त इथे बघा सर, इथे काय आहे सर, इथे अधिक आहे तर हा तिकडे जाऊन काय होईल, तर वजा होईल। म्हणजे 1225 मधून हे 828 सर वजा करायचे आहेत। बस आता 5 मधून 8 जाते का, तर नाही। तसं 15 मधून 8 गेले तर सर 7, एक परत। आता सर 2 मधून 3 जात नाही का, 2चं एक परत गेला 3 झालं ना। आता सर 12 मधून 3 गेले तर सर 9, हा एक परत दिलाय। 8चं काय झालं 9। आता 12 मधून 9 गेले तसं उरले किती 3, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं मित्रांनो, तर ह्या ठिकाणी ह्या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी 397 मित्रांनो पाहिजे आहे सर ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिसतंय 397। तर आपलं असेल उत्तर काय असेल तर 397, ऑप्शन क्रमांक 4। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, चल पुढच्या गणित बघूयात। हां, आता पुढचा गणित बघा काय आहे। नागपूर पोलीस भरती 2021 मित्रांनो हा प्रश्न आहे। चल आता याच्यात आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, 6478 अधिक 1598 बरोबर। आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि उत्तर काय आहे, तर दिलं 8090 हे दिलं उत्तर। आता सर काय करणार, ह्या दोघांची पहिले बेरीज करा। सर 6400 सर 78 आहे, 1500 सर 98 आहे। यांची मित्रांनो बेरीज करायची आपल्याला। 8 आणि 8 16शी 6 हच्च्याला 1, 9 7, 16 आणि 1 17, 17शी 7 हच्च्याला सर 1, 4 4 आणि 5 9, 9 1 तर सर 10, 10शी 0 हच्च्याला 1, 6 आणि 1 7 आणि 1 तर सर 8। म्हणजे मित्रांनो ह्या दोघांची बेरीज काय आली, तर ही आली। म्हणजे सर ह्या गणिताला मी असं लिहू शकतो का, सर 8076 मध्ये मी काय मिळवावं, म्हणजे सर हे 8090 म्हणजे हे मागचं आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं तसंच एक्झाम्पल झालं का आता, तर हो सर तसंच झालं। मग आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, हे 76 याच्यात आपल्याला काय करायचं आहे, इकडे सर अधिक आहे तर हा बरोबरचं चिन्ह क्रॉस करताना काय होईल, ते इकडे अधिक आहे तर तिकडे सर वजा होईल। म्हणजे बस सर हे 8090 मधून हे 8076 मला वजा करायचे आहेत, म्हणजे 8000 हे 76 सर वजा। आता बस 0 मधून तर 6 जात नाही, तर आपण काय करणार सर, तर इथं आपण 10 मधून 6 गेले तर सर 4, एक परत। आता 9 मधून 8 गेले तर 1 उरलाय, 0 मधून 0 गेलाय तर 0, 8 मधून 8 गेले तर सर 0, म्हणजे काय आलं उत्तर आलं सर 14। म्हणजे इथे मित्रांनो आपल्याला ह्या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी 14 ही संख्या ठेवावी लागेल। त्यावेळेस ह्या तिघांची बेरीज 8090 आहे सर ऑप्शनमध्ये 14। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 14। आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं। एकदम मित्रांनो हे फॉर्मॅट तुम्हाला कळालं ना, तर मग गणित अवघड नाही आहे। ठीक आहे, हां आता प्रकार नंबर 5 घ्या। प्रकार नंबर 5 मध्ये काय आहे, आता प्रकार नंबर 5 लिहावरती तुमच्याकडे। आता प्रकार नंबर 5 मध्ये आपल्याला विचारलं आहे 1 ते 100 अंकांची बेरीज किती। बुलढाणा 2023 मित्रांनो प्रश्न आहे। आता 1 ते 100 पर्यंत अंक आपल्याला शोधायचा आहे। 1 ते 100 पर्यंत काय आहे। आता सर मित्रांनो लक्षात ठेवा, जर 1 पासून सुरुवात असेल आणि कंटिन्यू अंक असेल, 100 पर्यंत असेल, 50 पर्यंत असेल, 60 पर्यंत असेल, 70 पर्यंत कितीही पर्यंत असेल, तर हा फॉर्म्युला लावायचा आहे। म्हणजे काय, याच्यात काही नाही, n+1 काही गुणाकार काही नाही करायचं, शेवटची संख्या बघायची जी शेवटची असेल। आता जर 1 ते तुम्हाला जर मित्रांनो तुम्हाला जर विचारलं 1 ते 70 पर्यंत तर शेवटची संख्या 70 झाली। तुम्हाला जर विचारलं 1 ते 80 पर्यंत तर शेवटची संख्या 80 झाली। 1 ते जर तुम्हाला विचारलं 45 तर शेवटची संख्या 45 झाली। क्लिअर? तर ह्या फॉर्म्युलेत मित्रांनो हे लावायचं आहे। शेवटची संख्या याच्यात किती असेल, तर शेवटची संख्या जर 100 आहे तर हे मित्रांनो 100 लिहायचे गुणिला
ह्या 100च्या पुढील अंक 101 लिहायचं आहे, भागीला 2 लिहायचं आहे, संपलं. बस मित्रांनो, आता फक्त भागाकार करायचा आहे. कटछाट करा. आता कटछाट होतंय का सर? तर हो. 2 1 2, 2 5 10, हा 0 इथे. आता बस 5 1 हा 0 पहिले लिहून टाका. 5 1 तर सर 5, हा 0 जसं तसं. 5 1 तर सर 5, म्हणजे उत्तर काय आलं आहे? 5050 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचे असतात. फक्त गणिताची कन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो कळायला पाहिजे. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. हां, आता हा प्रश्न काय आहे? 1 ते 17पर्यंत सर्व संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. आता आपण काय बघा, पहिल्या गणितामध्ये काय 1 ते 100पर्यंत होत, आता 1 ते 17पर्यंत आहे. तर शेवटची संख्या कोणती? तर शेवटची संख्या सर 17 आहे. तर मी सर 17 करतो गुणीला पुढची संख्या 18 भागीला सर 2. आता फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 2 1 2, 2 9 18, 17 9, तर 17 9 सर 153. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं 1 ते 25पर्यंत मला पाडेपाठ पाहिजे, म्हणजे पाहिजे बरं का. जर पाडेपाठ नसेल तर पोलीस भरती व्हायचं स्वप्न बघू नका. बरोबर. पाडे तुमचे पाठ पाहिजे 25पर्यंत, मिनिमम. जास्तीत जास्त 30पर्यंत, 30च्या वरती करू नका. बस मिनिमम 25, जास्तीत जास्त 30 हे रिक्वायरमेंट आहे. आहे सर 153. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये दिसतंय मला 153, म्हणजे उत्तर काय असेल माझं? तर 4 नंबर. क्लिअर. पुढे पुढचा प्रश्न बघूयात. हां, आता काय 1 ते 10पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज विचारली. 1 ते 10 तेच आहे. हे मित्रांनो तुम्ही सॉल्व करायचं, हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. हां, 1 ते 12पर्यंत हा पण तुमच्यासाठी होमवर्क असेल. हां, आता प्रकार नंबर 6 लिहा. एकूण 10 संख्यांची बेरीज किती असते? असं आहे. कंसामध्ये हे 10 पण लिहा बरं का. प्रकार नंबर 6 लिहा. हां, आता प्रकार नंबर तुम्हाला मित्रांनो काय सांगतं? 6. आता समजून घ्या. इथं काय सर 91 92 93 आणि इथं 100पर्यंत आहे. तर याचं काय करायचं? फक्त बघा लक्षात ठेवायचं, एकूण जर 10 संख्या असतील तर बघा 100मधून ह्याचा जर एकूण काढायचा जर तुम्हाला फॉर्म्युला जर मी सांगितला तर फॉर्म्युला काय असेल? तर सर शेवटची संख्या असेल वजा पहिली संख्या असेल आणि भागीला काय असेल? तर भागीला असेल सर फरक. भागीला फरक असेल आणि अधिक काय? तर अधिक 1 असेल. आता शेवटची संख्या किती आहे? तर शेवटची संख्या सर 100 आहे. हे 100. पहिली संख्या किती आहे? तर सर 91. हे 91. भागीला फरक किती आहे? तर बघा 91 92मध्ये फरक 1चा, इथे किती आहे? 1चा. म्हणजे 1 1चा फरक दिसतोय, म्हणजे 1 आहे, अधिक सर 1 आहे. आता 100मधून 91 गेले तर उरले सर 9 आणि हे अधिक 1, हा 1 उरला ना, म्हणजे किती आहे? तर 10. याच्यात संख्या आहे 10. आणि मित्रांनो हा पण एक फॉर्म्युला आहे. याच्यापेक्षा अजून एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. बघा, जर मित्रांनो कंटिन्यू संख्या असेल तर शेवटच्या संख्येमधून ही संख्या वजा करायची आणि त्याच्यात 1 मिळवायचा. म्हणजे बघा कसं? तर सर ही 100 आहे. कंटिन्यू असेल तर बघा 100मधून हे 91 वजा करा, किती उरतात? तर सर 9 आणि याच्यात 1 मिळवायचं आहे, म्हणजे 10. म्हणजे ही संख्या, एकूण संख्या त्याच्यामध्ये 10. क्लिअर. हां, चल आता आपण या प्रश्नाकडे येऊयात. हा प्रश्न काय? सर 10 अंक आहेत. तर आपण काय करायचं? 10 संख्या आहे ना, तर सुरुवात कुठून आहे? पहिला अंक घ्यायचा. पहिला अंक कोणता आहे? 91. तर हे 91मध्ये मित्रांनो हे 4 मिळवायचे आहेत. 91 4, तर 91 4 सर 95. बस 95 आलं उत्तर आपलं. याच्याला फक्त 5 जोडायचं आहे, संपलं उत्तर आपलं. 955 असेल. 91 पासून ते 100पर्यंत सर्व संख्यांची बेरीज आहे सर 955. आहे सर असं ऑप्शन, सॉरी 955 आहे सर 955. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे 955. बस ह्या 95 काय केलं आपण? पहिला अंक घेतला 91, त्यामध्ये 4 जोडले, 95 झाले. 95ला फक्त आपण 5 मनाने जोडले. हे 5 कुठून? तर 5 मनाने जोडायचे आहेत. तर 955 असेल आपलं उत्तर. आहे क्लिअर. चल पुढचा प्रश्न. हां, आता पुढचा प्रश्न काय? 81 पासून ते 90पर्यंत पहिले संख्या 10 आहेत का मोजा. संख्या 11 असतील तर लागणार नाही बरं का. संख्या आपल्याला 10 पाहिजे. बरोबर. तर कशा मोजायच्यात? सर 90मधून 81 वजा करा, तर उरले सर 9, त्याच्यात 1 जोडा, म्हणजे सर 10. हो सर 10 आहे. क्लिअर झालं. हां, आता पुढे काय करायचं आपण? तर पहिली संख्या घ्यायची. 10 आहे हे कन्फर्म झाल्यावरती पहिली संख्या कुठून सुरुवात होते? तर सर 81 पासून. तर सर मी 81 घेतोय, त्याच्यामध्ये सर मी 4 मिळवतोय. 4 आणि 1 तर सर 5, हे 8 8. आणि बस आता काय करायचं आहे? आता सर माझ्या जवळचा 1 टाकायचा आहे मला. कोणता अंक? तर काय टाकणार? तर 5. 5च टाकायचं बरं का. दुसरा कोणता टाकायची गरज नाही. नंतर म्हणसाल सर 1 कोणतंही टाकायचं, मी 6 टाकतो, असं नाही चालत. 5च टाकायचं आहे आपल्याला. 855 असेल आपलं उत्तर. आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. गणित हा मित्रांनो जगातील सर्वात सोपा विषय. फक्त तुम्ही गणेश सरांसोबत व्यवस्थित प्रॅक्टिस करा. मी सांगतो तेवढं करा.
पोलीस भरती तुमचा एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे. चल पुढचं गणित बघा. 56 ते 65 पर्यंत. 56 ते 65 पर्यंत एकूण अंक किती आहेत हे पहिले मी काढणार सर. सर 65 मधून मी 56 वजा करतो तर उरले किती, तर सर 9. त्याच्यात मी सर 1 टाकतो, 10 झाले. 10 अंक आहेत सर. बरोबर. हां, एवढं फास्ट तुम्हाला झालं पाहिजे बरं का. याच्यावरती प्रॅक्टिस होईल, हळूहळू तुम्हाला येईल ते. बरोबर. आता सर 10 आहे तर मी तेच करणार. हे 56 आहे तर सर मी 56 घेतो. याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये सर मी 4 मिळवतो. 56 आणि 4 तर 56 आणि 4 60. आता काय जोडायचं आहे, तर याला सर 5 जोडायचं आहे. म्हणजे उत्तर काय आहे, 56 पासून ते 65 पर्यंत एकूण सर्व संख्यांची बेरीज किती आहे, तर सर आहे 605 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 605. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. आणि असे गणित आले तर असे सॉल्व तुम्हाला करावे लागतील. बरोबर. चल क्लिअर. हां, आता याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. चल आत्ता पुढचा प्रकार लिहा. प्रकार नंबर 7. एकूण 20 संख्या जर असतील तर काय करायचं. एकूण 10 संख्या असतील तर आपण काय करायचं ते बघितलं मित्रांनो. एकूण 20 संख्या जर असेल तर काय करायचं ते आपण बघूयात. चल आता बघा, एकूण जर समजा 20 संख्या असतील तर काय करायचं आहे बघूया. हां चल आता बघा, एकूण 20 संख्या असतील तर प्रकार नंबर 7 द्या. आपण काय करतात ते बघूयात. बघा 41 पासून ते 60 पर्यंत आहे. आता पहिले एकूण 20 संख्या आहेत का ते बघा. तर सर शेवटची संख्या आहे 60, त्याच्यामधून ही पहिली संख्या 41 मी वजा करतो. बरोबर. सॉरी 60 आहे, शेवटची संख्या 60 आहे, पहिली संख्या सर 41 आहे. तर ह्या 60 मधून मी वजा करतो. म्हणजे सर बघा 10 मधून 1 गेला आहे तर 9, हे 1 परत. आता सर 6 मधून 5 गेला तर 1 आणि याला मी जोडतोय आता 1. म्हणजे ह्या 20 संख्या आहेत सर. क्लिअर. जर कंटिन्यू आणि क्रमवार आणि लगातार संख्या असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा. तुमचा एकूण संख्या निघून जाते. एकूण संख्येचा हा फॉर्म्युला. क्रमवार नसेल तर हा फॉर्म्युला लागत नाही, वेगळं फॉर्म्युला काढावं लागतं. बरोबर. चल आता 20 संख्या हे माझं क्लिअर झालं सर. कारण की हे कंसामध्ये दिले एकूण संख्या 20 असेल तर काय, तर शेवटची संख्या घ्यायची सर 60 आणि ही संख्या घ्यायची 41. ह्या दोघांची करायची सर बेरीज. 1 आणि 0 तर सर 1. आता 6 आणि 4 सर 10. आता याच्यात एक संख्या आपल्याला जोडायची आहे. जसं आपण मागचे 10 होते त्याच्यात आपण 1 जोडतो, त्याच्यात काय जोडत होतो, त्याच्यात सर आपण 5 जोडत होतो. इथं 5 जोडायचे का, तर नाही, इथं 5 जोडायचे नाही आहेत. इथं मित्रांनो आपल्याला 0 जोडायचं आहे. 0 काय जोडायचं आहे, तर इथं आपल्याला 0 जोडायचं आहे. म्हणजे 1010 आपलं असेल उत्तर आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 1010. रस अशा प्रकारे काय करायचं आहे, तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली आहे. बेरीज झाली 101 आणि 101 मध्ये 1 0 मी माझ्या मनाने जोडलं आहे. 10 असेल तर किती जोडायचे होते, तर 5 जोडायचे होते. पहिली संख्या त्याच्यात 4 मिळवायचे होते, 5 जोडायचे होते. क्लिअर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. 31 पासून ते 50 पर्यंत एकूण संख्या किती आहे किंवा यांची बेरीज किती आहे. आता एकूण संख्या किती आहे, तर सर मी 50 मधून 31 वजा करतो तर सर 19, त्याच्यामध्ये 1 मिळवतो तर सर 20 आहे. हो सर 20 संख्या, तर 20चा फॉर्म्युला लावायचा आहे. बस किती आहे 20चा फॉर्म्युला, सर 50 आणि सर 31. बस 0 आणि 1 5 आणि 3 तर सर 8. आता काय करायचं, 81 आलं आहे. आता काय जोडायचं आहे, बोला काय जोडायचं आहे, तसं 0 जोडायचं आहे. म्हणजे उत्तर काय असेल 810 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 810. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा गणित सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. बरं, काही अवघड प्रश्न नाही आहे. ठीक आहे. पण याच्यावरती मित्रांनो प्रश्न परीक्षेत आलात. आता हा बघा, हा प्रश्न कसा टॅकल करायचा आहे, हा परीक्षेतला प्रश्न आहे. चल आता बघा, किती 31 पासून 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. आता सर मी 50 मधून जर 31 वजा केले तर सर 19 आणि 1 मिळवला तर 20 आलं आहे. इथं 80 पासून 80 मधून 61 वजा केले तर सर 19 आणि 1 मिळवला तर सर आलं आहे 20. म्हणजे संपलं. दोन्ही याच्यात सर 20 आलं आहे. मग आता काय करायचं आहे, सर हे 50 आहे आणि हे सर 31 आहे. बरं, यांची बेरीज करा. म्हणजे 1 आणि 8 आणि याला सर 0 जोडा म्हणजे 810. आता याच्यात किती आहे, आता याच्यात सर 80 आहे, 80 आणि हे 61 आहे. दोघांची काय करायची, तर बेरीज 0 आणि 1 8 आणि 6 तर सर 14. आता काय जोडायचं आहे मला याला, तर याला मला सर 0 जोडायचं आहे. 0 1410 मधून आत्ता ह्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ना विचारलं आहे. कमी म्हणजे काय असतो, तर कमी म्हणजे असतो मित्रांनो फरक. बस ह्या 1410 मधून हे 810 वजा करायचे आहेत. 0 मधून 0 गेला तर 0, 1 मधून 1 गेला तर 0. आता 14 मधून 8 गेले तर सर 6. म्हणजे उत्तर काय तुमचं, ह्या दोघांमधला डिफरन्स आहे मित्रांनो 600 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं
होतं. क्लिअर का? हां, चल पुढे. आता पुढचं गणित बघूया. हां, 41 पासून 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व 61 पासून 80 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे हे मित्रांनो तुम्ही सांगा. ह्याचं उत्तर काय आहे ते. क्लिअर? हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. चल आता पुढचा प्रकार लिहा. प्रकार नंबर 8. एकूण संख्या 100 जर असतील तर कसं काढायचं आहे बघा. आता 100 जर असतील तर काय करायचं आहे ते बघूयात आपण. हां, आता काय करायचं मित्रांनो, ह्याच्यात एकूण संख्या हेच, ह्याच्यातून हे संख्या वजा करा. म्हणजे सर 200मधून 101 वजा जर केला आपण तर उरतंय किती? तर उरतंय सर 99. आणि याच्यामध्ये मित्रांनो 1 मिळवायचं आहे म्हणजे उत्तर तुमचं येईल 100. क्लिअर? 100 आहे. क्लिअर झालं. आता काय करायचं आहे, आता बघा ही संख्या ही सर 200 आहे अधिक सर ही 101 आहे भागीला 2 आणि गुणीला काय करायचं, गुणितला ही जी एकूण संख्या आहेत ना ह्या 100 हे असं लिहायचं. म्हणजे काय केलं सर याच्यात तुम्हाला काही समजलं नाही. ही शेवटची संख्या किती आहे तर 200 ही लिहिली, अधिकचं चिन्ह दिलं, पहिली संख्या 101 किंवा असं लिहा, फॉर्म्युला लिहा. तुम्हाला सांगतो शेवटची सर संख्या अधिक पहिली संख्या भागीला काय तर भागीला सर 2 गुणीला काय तर गुणीला सर एकूण संख्या. संपलंय. आता शेवटची संख्या किती आहे सर तर शेवटची संख्या आहे सर 200 अधिक पहिली संख्या किती आहे तर पहिली संख्या आहे सर 101 भागीला किती तर 2 गुणीला किती एकूण संख्या किती आहे तर 100मधून 101 गेले तर 99, 99मध्ये 1 मिळवा म्हणजे सर 100. क्लिअर? आता फक्त मित्रांनो याला कटछाट आपल्याला करायचं आहे. बे 1 बे, बे 5 10 म्हणजे हा 0 म्हणजे 200 आणि 101 किती होतात तर सर 301 गुणीला हे सर 50. आता हा 0 आहे तर 0 लिहून टाका बरोबर. किंवा तुम्ही असं करा ना, बघा ना 301 आहे बरं 301 आहे आणि हे सर 50 आहे. इथं गुणाकार करा बस. हा 0 आहे ना तर 0 पहिले लिहून टाका, 0ला गुणू नका. 0 पहिले खाली जसंच्या तसं लिहून टाका. आता 5 1 तर सर 5, 5ने 0ला गुणलं तर काय येईल तर 0 येईल. 5 3 तर सर 15. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 15,050 हे येईल तुमचं उत्तर. 101 पासून जर बेरीज करत गेलो 200 पर्यंत तर एकूण ह्या सर्व संख्यांची बेरीज येईल मित्रांनो 15,050. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 15,050. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. आपण मित्रांनो बघा कन्सेप्ट बघा बरं का. एकूण 10 संख्या असेल तर वेगळा फॉर्म्युला होता, एकूण 20 संख्या असेल तर वेगळा फॉर्म्युला होता, एकूण 100 संख्या असेल तर वेगळा फॉर्म्युला होता, एकूण संख्या असेल 50 पर्यंत 100 पर्यंत 12 पर्यंत बघितला तो फॉर्म्युला वेगळा होता. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? हां, पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हां, आता पुढचा प्रश्न काय आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्याला आहे 201 ते 300 पर्यंत बेरीज किती आहे कंटिन्यू आहे तेच आहे. तर काय करायचं सर फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय बरोबर. चल बस फॉर्म्युला टाकायचा आहे. सर शेवटची संख्या अधिक सर पहिली संख्या भागीला काय आहे तर भागीला सर 2 गुणीला सर एकूण संख्या. आता शेवटची संख्या किती आहे सर तर शेवटची संख्या सर 300 आहे अधिक पहिली संख्या किती आहे तर पहिली संख्या सर 201 आहे भागीला 2 गुणीला एकूण संख्या किती आहे तर एकूण संख्या 100 आहे. 300मधून 201 गेले तर 99 उरलेत. 99मध्ये मला 1 जोडावं लागेल म्हणजे तर सर 100 होतील म्हणजे हा सर 100. आता बस मित्रांनो कटछाट करा. आता बे 1 बे, बे 5 10 हा 0 वरती 300 आणि 200 किती होतात तर सर 501 गुणीला हे आहे मित्रांनो 50. आता सर 0 मी जशा तसं खाली घेऊन टाकतो. आता 5 1 तर सर 5, 5ने जर 0ला गुणलं तर उत्तर येईल 0. 5 5 तर 5 5 सर 25 म्हणजे माझं उत्तर काय आहे 25,050. आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत आहेत मित्रांनो विचारतात आणि हा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर 25,050 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. कन्सेप्ट मित्रांनो गोंधळ करू नका. व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट्स काढा, व्यवस्थित लिहा, रिव्हिजन करा. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन म्हणतात ना. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करा तुमची परफेक्शन येऊन जाते. ठीक आहे. चल आता पुढचा गणित बघा. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल बरोबर. हा गणित तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि इथून आपण उद्या सुरुवात करूया. विषम संख्या काय असेल तर प्रकार नंबर 9 लिहा विषम संख्या. ठीक आहे. इथंच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.